वाशेरे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम आई देवी वडनवघर. नुकताच टॉस देखील समाप्त झाला आणि टॉस रिपोर्ट देखील अशा प्रकारे आहे की टॉस जिंकलाय टीम वाशेरेने आणि प्रथमतः निर्णय घेतला करणार आहेत ते फिल्डिंग. सो रिक्वेस्ट आहे की कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता टीम वाशेरे क्विकली ग्राउंडमध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. आणि त्याचप्रमाणे रिक्वेस्ट असेल टीम आई देवी वडनवघर आपण लवकरात लवकर खेळाडू कक्षाजवळ पोहोचा आणि आपली सलामीची जोडी पाठवा. आणि मॅच किती ओव्हरची राहणार आहे? 4 षटकांचा हा सामना राहणार आहे. मॅचला आपण सुरुवात करूया. चला ओपनिंग पेअर पाठवा विनंती असेल. आज खर तर कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समवेत 2 दिग्गज समालोचक आहेत. समीरजी ठाकरे सरांचा तुम्ही आवाज ऐकला आणि खर तर आमच्या समालोचन क्षेत्राचा सार्थ अभिमान आणि खर तर एक कॉमेंटेटर म्हणून जर तुम्ही सुरुवात करतात आणि तुमची मेहनत चांगली असेल आणि तुम्ही अभ्यासही चांगला करतात तर या क्षेत्रामध्ये तुम्ही फार पुढे जाऊ शकता. असं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके मिस्टर IPL कुणालजी दाते सर देखील आज आपल्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये आहेत. त्याचप्रमाणे ही स्पर्धा जर आपण बघली तर प्रिन्स मूवीज या वाहिनीच्या माध्यमातून युट्यूब वरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जातं. आमचे प्रथमेश भाई पाटील त्यांचे संपूर्ण टीम जबरदस्त काम या स्पर्धेच्या माध्यमातून तेही करत आहेत. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम जबरदस्त आणि त्यामध्ये आमचे परेश कावूकर यांचा आवर्जून मी उल्लेख करेन. डीजे परेश आणि सामना 4 षटकांचा आहे. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे. बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात ओपनिंग साठी. दोन्ही टीम्स 12 पॉइंट कंपल्सरी मित्रांनो. ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात यश आणि योगेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहतात आणि खरं तर स्वतः देखील एक जबरदस्त खेळाडू लागलेले आहेत. परेशदादा गोराटकर आणि त्यांचे बंधू प्रशांतदादा गोराटकर आणि तसेच संपूर्ण जय हनुमान टेंभिवली टीमच्या वतीनं तुम्ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतात. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 सीझन 2 आणि आजची रात्र देखील दुसरी जाग आहे आणि अपेक्षा ठेवूया की जबरदस्त खेळ आजच्या रात्रीमध्ये आपल्याला प्रत्येकी टीम कडून नक्कीच पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य राखलं की भरपूर सारा वेगवेगळ्या विभागांमधून आपल्याला या स्पर्धेमध्ये टीम्स देखील पाहायला मिळतात. कारण टेंभिवली टीमचाही आपण विचार केला तर प्रत्येकी विभागामध्ये जाऊन आज ग्रामीण क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचं काम या गावच्या टीमने केलेलं आणि त्याच टीमच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहात. 4 षटकांचा सामना. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॉलर तयार होतोय जय शेलार. जय शेलार या फर्स्ट ओव्हर मध्ये तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. बॅटर योगेश आणि त्यांचा समवेत यश आपल्याला पाहायला मिळतात आणि डगआउट मध्ये स्वतः दिनेश दादा देखील आहे. दिनेश चौगुले लेजंड प्लेअर ज्यांनी करतर अनेक खेळाडू घडवले देखील आणि आजही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर सारे युवा खेळाडू वडूनवघरचे क्रिकेट आजच्या काळामध्ये गाजवतात आणि तेही टीम मध्ये आहेत. त्यांचाही चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरुवात आपण करूया. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पगला बॉल. पगलाच बॉल वाईड ऑफ स्टंप होता. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका खेळायचा होता पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे नाही आहे आणि दिशा देखील खराब. एक्स्ट्रा ने सुरुवात या पगला सत्राला. टीम टोटल आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि पगला बॉल बघा 8 वाजून 43 मिनिटांनी पडला
विदिन 15 मिनिट्स तुम्हाला पगली 3 षटकं टाकायची आहेत. यशनं जर 25 इंडिव्हिज्युअली बनवला तर परेश काबूकर यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज. फुल अँड बॉल ड्राईव्ह केला, गॅप मध्ये बॉल चालला, डीप खबरला, फिल्डरने बॉल मध्ये रेस तर सुरू आहे आणि अखेरता फिल्डर जिंकलं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इन बिटवीन कंप्लीट केला जातील या 3 धावा. महत्वाची गोष्ट की योगेश 3 धावला त्यामुळे या टाळ्या जास्त वाजतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही बॅटर्स मध्ये. आणि अगदी बरोबर तो उल्लेख आहे, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर कार्ड आता 4 वरती आणि योगेशने देखील मिनिमम 25 जरी इंडिव्हिज्युअली बनवला तर परेश काबूकर यांच्या वतीनं 500 दिले जातील. आणि काबूकर स्वतः देखील एक चांगले खेळाडू आहेत, बट त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी मला 4 वर्ष वाट पाहावी लागली होती. स्वीपचा फटका खेळायचा होता, हलकी अपीलही दरम्यान करण्यात आली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल ही सिंगल. सिंगल कंप्लीट केली जाईल. मागील फटका जर आपण पाहिले तर हलका क्रॉस जाऊन ऑन साइडला खेचून मारायचा होता. सिंगल रन दरम्यान मिळेल. स्कोर कार्ड आता 5 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रिन्स मूवीज नो डाऊट प्रत्येकी स्ट्रीमिंग जर तुम्ही प्रिन्स मूवीजचे पाहाल तर जे एफर्ट्स जे कॅमेरामॅनचे एफर्ट्स आहेत, ऑपरेटिंग देखील जबरदस्त. स्वतःच प्रथमेश भाई पाटील ॲज ऑपरेटर आमच्या समवेत आहेत. लोबो फुल टॉस ड्राईव्ह केला, कवचला चांगली फिल्डिंग, रनआउटची शक्यता होणार नाही. सिंगल रन दरम्यान कंप्लीट केली जाईल. 4 ओव्हरची मॅच, टेंबिवलीचं क्रीडांगण आणि महत्वाची गोष्ट मातीची सरफेस आहे, रन्स बनतात आणि त्याचमुळे कुठेतरी फर्स्ट हाफ मध्ये मिनिमम तुम्हाला 10 रन पर ओव्हर तर ऍटलिस्ट बनवायचाच आणि त्यामुळे सुरुवात महत्वाची आहे. आणि या दोन्ही बॅटर्स वरती ती जबाबदारी आहे योगेश आणि यश पाटील यांच्यावरती. दोन्ही चांगले बॅटर आहेत. प्रशांत पाटील नाही आहेत आज टीम मध्ये. फुल अँड बॉल पायांवरती फ्लिक्सचा फटका, काऊ फेसला फिल्डर येतात, बॉल फुल केला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगलचा साक्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 7 ऑन द बोर्ड. 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खरं तर आजच्या रात्रीमध्ये आता आपण ही म्हणूया की ही सुरुवात आहे. जशी जशी ही रात्र पुढे जाईल आणखीन प्रेक्षकांची गर्दी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण या विभागामध्ये क्रिकेट या खेळाला प्रेम नेहमीच मिळतं. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, बट बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे आलं नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतोय. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. फर्स्ट ओव्हर मध्ये आपण जयेश शिलारला पाकलं. आतापर्यंत त्याने 7 धावा कन्सीड केला आणि बॉलिंग चांगली लागली जयेशची, आपण हे देखील म्हणूया, कारण 7 धावा आलेल्यात आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मधला. पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा होता, बट ते आतापर्यंत झालं नाहीये. उडवलाय बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पाठवला थेट लॉंग ऑन सवर्ण. हॅट्रिक आमदार महेश चौगुले साहेबांच्या फ्लेक्सला जाऊन हा बॉल धडकलाय. येतोय पकला कडक फटका, षटकार. प्रशांत गोराडकर डीजे कडक फटका, जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण नक्कीच पाहूया ज्या प्रकारे हा फटका आला. स्ट्रेट बॅट डाऊन द ग्राउंड. भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक दमदार आमदार सन्माननीय महेशजी चौगुले साहेबांच्या फ्लेक्सला जाऊन हा बॉल धडकला. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा अखेरचा स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 13 आणि जबरदस्त सुरुवात, बिकॉज विकेट देखील कोणत्या प्रकारे गमावली नाही. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम आईदेवी वडूनव करत आहे आणि जी वेळ या पहिल्या षटकासाठी लागलेली ऑन टाइम 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त झालं. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतोय. रितेश शेलार तयार होतोय या दुसऱ्या षटकामध्ये. फर्स्ट ओव्हर मध्ये 13 आला. आपण 10 रन पर ओव्हरचा उल्लेखही दरम्यान केला होता आणि सुरुवात फर्स्ट ओव्हर मध्ये 13. फुल अँड बॉल समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑनचे फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत इझिली कंप्लीट केल्या जातील या 2 धावा.
एक जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहत आहात, ज्या स्पर्धेची चर्चा अगदी मला असं वाटतं गेल्या 2 महिन्यांपासून या स्पर्धेची चर्चा सुरू होती. कारण लोकप्रिय स्पर्धा आणि लोकप्रिय टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि खंबीर साथ स्पेशली रागली प्रशांतदादा गुराटकर यांची द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 भव्य दिव्य पर्व प्रेझेंटेड बाय जय हनुमान टेंबिवली आणि त्याचप्रमाणे प्रशांतदादा गुराटकर यांच्या वतीने ही तुम्ही स्पर्धा पाहतात. भव्य दिव्य हे असं आयोजन डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूण एक ग्रामीण फॉर्मॅट मधले दिग्गज संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. यानंतर होणारा जो सामना आहे त्याची माहिती अगदी थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. टीम जुनांदुर्के आणि तसेच लाखिवली आपण रिपोर्टिंग करा. आता देखील हा फटका तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह नाहीये. बॅटचा टोलाच लागला. लॉंग ऑनचे फुलटा आताही येतात. बॉल फुल केला जातो. इथे जर आपण पाहिलं तर सिंगल पेक्षा जास्त मिळणारही नाहीये. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. टीम टोटल 16 ऑन द बोर्ड. 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या सेकंड ओव्हरमध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. फर्स्ट ओव्हरमध्ये 13 आला, पण या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं जे 3 चेंडू डिलिव्हर झाले, 3 रन्स आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि हाच प्रयत्न इथे आहे रितेश शेलारचा की विकेट हवी आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एज लागली, सफलता पकली, झटका लागला पकला, बॅटर बाद झाला. यश पाटील तसेच मी विनंती करतोय सन्माननीय दिनेश दादा गोरवाटकर, छत्रपती पाटील साहेब, त्याचप्रमाणे रोहित दादा जोशी यांना की आपण या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बॅटर दाखल झाला क्रमांक 3 वरती आणि ज्या बॅटरच्या नावाचा उल्लेख मी आधी केला की गेले कित्येक वर्ष वडनवगर ग्रामीण क्रिकेटची सेवा ज्याने केली आणि ज्याने क्रिकेटलाच धर्म मानलं आणि कित्येक वर्ष बहुमूल्य योगदान वडनवगरच्या ग्रामीण क्रिकेटसाठी ज्या चेहऱ्याने दिलं आणि गेले कित्येक वर्ष जबरदस्त खेळही ज्यांचा आपण पाहिला मैदानात सातामध्ये दाखल होत आहेत. द लेजंड ऑफ वडनवगर दिनेश चौगुले क्रमांक 3 वरती. दिनेश चौगुले आले, त्याने पहिलाच बॉल त्यांच्यासाठी फुल टॉस होता. लॉंग ऑनला फील्डर येतात, बॉल फील्ड झाला आणि सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही. स्कोर कार्ड आता पुढे चाललाय सिंगलचा साख्याने. टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 17 ऑन द बोर्ड आणि अजून या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहे शेवटचा एक चेंडू आणखीन राखला या ओव्हरमध्ये. टीम लाखिवली तसेच जुनांदुर्की आपण रिपोर्टिंग करा, ही सूचना आपल्यासाठी असेल. शेवटचा बॉल, स्विच हिट अँड स्वीट हिट. बॉल चालला थेट डीप कव्हरला, एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. ब्रँडेड नाव तर दादांचं आहेच, बट त्याचप्रमाणे ही स्पर्धा देखील ब्रँडेडच. द केक क्राउन ट्रॉफी 2026 पर्व दुसरं आणि द केक क्राउन ट्रॉफी जर आपण पाहिली तर आपण मान्सून सीझन मध्ये देखील पाहिली होती रबर बॉल फॉर्मॅट मध्ये आणि त्यात नंतर आपल्याला टेनिस बॉल फॉर्मॅट मध्ये देखील ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. कारण क्रिकेटवरती नितांत प्रेम नेहमीच राखलेलं गोराटकर ब्रदर्स आणि त्याचमुळे आपण पाहिले देखील जय हनुमान टेंबिवली टीम आज यशाची उंच शिखरे गाठत आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. कारण जी एकजुटता आहे टेंबिवली टीमची आणि त्याविषयी प्रतीक पाटील यांनी उल्लेख देखील केलाच होता. कारण एकजुटता, सर्व या युवा खेळाडूंची मेहनत आणि त्या जोरावरती आज ग्रामीण क्रिकेटमध्ये जय हनुमान टेंबिवली टीमचं नाव आपल्याला प्रत्येकी विभागामध्ये ऐकायला मिळतं. कारण ज्या लेवलचं, ज्या स्टँडर्डचं क्रिकेट आजच्या डेटला टीम टेंबिवली खेळत आहे आणि त्याच टीमच्या वतीनं आणि गोराटकर ब्रदर्सच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहत आहोत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीम टोटल 21 वरती एक धक्का देखील लागला अशी परिस्थिती टीम आईदेवी वडनवगर आणि खेळात लागला येत्या 2 षटकांचा. आणि वेळ जर आपण पाहिली तर जे आतापर्यंत लागलेली आहे या 2 षटकांसाठी ऑन टाइम 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला. थर्ड ओव्हर बॉलर नितेश शेलार.
शेलार आला आणि शेलारचा पहिलाच बॉल ड्राईव्हचा फटका, पण कव्हर्सला चांगली फिल्डिंग, बॉल स्टॉप केला. सिंगल इन बिटवीन कंप्लीट केली जाईल, बट आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, कारण अंतिम 11 चेंडूंचा खेळ आता या पहिल्या सत्रामध्ये लागलेला आहे. वाशेरे अगेन्स्ट आईदेवी वडुनवघर ही बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यानंतर कोणती बॅटल असेल त्याची माहिती अगदी थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण सध्या सगळीला इंटरेस्टिंग ही बॅटल आहे, वडुनवघर अगेन्स्ट वाशेर. स्कोर कार्ड 22 वरती. फुल अँड बॉल समोरच्या दिशेने फटका, बट लॉंग ऑनला फिल्डर आहे, बॉल फुल केला जातो आणि थ्रो कमकुवत आला. दॅट्स वाय कंप्लीट केला जातील या 2 धावा. खुश नाही आहेत फिल्डर, जे अन्य खेळाडू आहेत ते खुश नाही आहेत, बिकॉज कुठेतरी बेटर थ्रोची अपेक्षा तिथे नक्कीच होते. बट अंडर आर्म थ्रो, बिकॉज सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की बॅटरचं देखील लक्ष होतं की कुठे आणखीन एक रन घेण्याची संधी मिळते का चेक करा, आणि त्यांनी पाकल्या संधी आहे तसेच कॉलिंग केली तिथे दिनेश चौगुले यांनी, आणि 2 धावा इथे कंप्लीट. आणि स्कोर कार्ड आता डबलचा सागे आणि 24 ऑन द बोर्ड. 24 धावा स्कोर कार्ड वरती. ॲज अ ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत या स्पर्धेमध्ये किंग स्कोरर म्हणून ज्यांची ख्याती आहे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, असे अल्पेश दादा आपल्या समवेत पाहायला मिळतात ॲज अ ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेमध्ये. बॉल हव्यामध्ये विकेट कीपर येतात, कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. झटका लागला अवघ्या 24 धावेंवरती, हा दुसरा. टीम जुनांदुर्के आणि टीम लाखिवली आपल्याला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करा, संपर्क साधा लवकरात लवकर. विकेट मिळाली, बॅटर बाद झाला योगेश, आणि आता बॅटर दाखल झाला क्रमांक 4 वरती रोहित म्हात्रे. वेलकम परेश महाजन सर, आपलं स्वागत आहे. जुनांदुर्गे टीम आलेली आहे, सो लाखिवली टीम आपल्याला विनंती असेल की आपण संपर्क साधा. आणि कालच्या रात्रीमध्ये 2 सलगचे षटकार आले होते रोहित म्हात्रेचा बॅटमधनं, आणि इथे रोहित आलाय आणि रोहित जाईल देखील. बॅक टू बॅक 2 धक्के, झटका लागला हा तिसरा. विकेट आणखीन एक, आणि ही महत्वाची विकेट होती बिकॉज रोहित ज्या रिदम मध्ये खेळला या स्पर्धेमध्ये त्याचं क्रीज वरती राहणं हे मॅटर जरूर करत होतं, बट विकेट मिळाली आणि महत्वाची विकेट. रोहित मात्र बाद झाला आणि आता बॅटर दाखल झाला क्रमांक 5 वरती. प्रणित आला बॅटिंग करण्याकरिता. कालची रात्र गाजवली वडुनवघर टीमने, जबरदस्त खेळ राखला, पण आजच्या रात्रीमध्ये सध्या सगळीला चॅलेंज भरपूर चांगले पेश केलेत वाशिरी टीमच्या बॉलर्सने. ज्या प्रकारे आतापर्यंत बॉलिंग राखलेली आहे या फर्स्ट हाफमध्ये, हॅट्रिक बॉल असेल आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर प्रणित. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक कंप्लीट, विकेट हॅट्रिक. बॉलर नितेश शिला ठरला द किक क्राउन ट्रॉफी 2026 मधला पहिला गोलंदाज ज्याने कंप्लीट केली विकेट हॅट्रिक. क्रिकेटचे सामने ठेवलं छान, क्रिकेटचे सामने ठेवलं छान, क्रिकेटचे सामने ठेवलं छान. जय हनुमान क्रीडांगण टीम भरवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. 8989 आणि खरतर जर आपण पाहिलं तर हॅट्रिक जी कंप्लीट झाली ना, तिन्ही विकेट ॲज सिमिलर ॲज आपल्याला पाहायला मिळतात. कारण तिन्ही बॉल जर आपण चेक केले, ऑब्झर्व केले, तर तिन्ही बॉल कटर होते आणि तिन्ही कॅचेस दरम्यान जर आपण पाहिला तर
विकेट फर्स्ट कॅच बॉलरने पकडली, त्यानंतर विकेट कीपरचा रोल देखील फार मोठा लागला आणि आणखीन एक निर्धाव चेंडू या क्षणाला येतो. काय जबरदस्त बॉलिंग लागली नितेश शेलार. कुठेतरी जी गाडी 40+ दिशेने चालली होती त्या गाडीला फार मोठा ब्रेक लावला नितेश शेलारने या ओव्हरमध्ये, कारण या ओव्हरमध्ये टोटल रन्स आल्या फक्त 3 आणि विकेट काढले 3. जबरदस्त तिसरं षटक राखलं. षटक देखील तिसरं होतं, रन देखील 3 झाल्या, विकेट देखील 3 आले आणि खेळ समाप्त झाला. आता 3 ओव्हरचा एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 24 लॉस ऑफ 4 टीम आई देवी वडनवगर आणि रिमेनिंग खेळ राखला या फर्स्ट हाफ मध्ये येत्या एका ओव्हरचा. ही विकेट हॅट्रिक ऑन स्क्रीन. पगला बॉल देखील पगली सफलता जी मिळाली योगेशची तो देखील कटर, त्यानंतर दुसरा देखील कटर, तिथे विकेट किपरने कॅच पकडली, त्यानंतर तिसरा देखील कटर, तिथे विकेट किपरने कॅच पकडली. तिन्ही जर बॉल आपण पागले विकेट किपरने बॅक टू बॅक 3 कॅचेस त्यानेही पकडल्या आणि धक्का जर आपण विचार केला तर 4 झटके आतापर्यंत लागले आणि स्कोर कार्ड फक्त 24. क्रिकेटच्या या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ नाही लागत आणि वेळ बदलली आहे. वेळ आता जास्त झालं त्याकडेही लक्ष असू द्या फिल्डिंग टीम. 16 मिनिटं झाले तर हरकत नाही, 1 ते 2 मिनिटं मॅनेज आपण करतो. लास्ट ओव्हरमध्ये कोणत्या प्रकारे एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे. बॉलर तयार होतो लास्ट ओव्हर. निलेश माघे लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करण्याकरिता येतो. 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 24, बट त्यामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 21 होत्या. बट मागील ओव्हर मोमेंटम लूज झाला. बट दिनेश आहे स्ट्रायकिंग एंड वरती आणि दिनेश आहे तर उडवलाय बॉल दिनेशने. फुल टॉस बॉल थेट पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर. फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. आणि विवेक शेलार, विवेक दादाने सांगितलं की जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली बॉलर निलेश माघेने तर एसिक्सचे शूज दिले जातील. क्या बात आहे. लाखिवली टीम हा सामना समाप्त होण्याआधी तुम्हाला संपर्क साधायचा. आता बॉल हवेमध्ये आगे कव्हरचे फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. झटका आता लागला 5वा. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. प्रशांत गोराडकर आणि आयोजकांकडून एक सूचना की टीम लाखिवली हा सामना समाप्त होण्याआधी जर तुम्ही रिपोर्टिंग नाही केली, आयोजकांसोबत संपर्क नाही साधला तर आपल्याला आणि काही पेनल्टी दिली जाऊ शकते. त्याचं कन्फर्मेशन आफ्टर मॅच येईल. बट तुम्हाला विनंती की रिपोर्टिंग करा. बॅटर आता आला, सागर आला. प्लॅन मिस, निर्धाव चेंडू आणखीन एक. आणि स्पेशली मातीच्या सरफेसवरती आज बॉलर जर तुम्ही कटर टाकू शकता तर कटर फार इफेक्टिव्ह राहतात. मातीच्या सरफेसवरती आपण हे नेहमीच पागले आणि जी विकेट हॅट्रिक आली ते तिन्ही जर बॉल आपण पागले तर ते तिन्ही कटरच होते आणि त्याच्यावरती बॅक टू बॅक 3 विकेट. स्टेप आउट झाला बॅटर. बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड चालला, लॉंग ऑनला फिल्डर येतोय, बॉल फील्ड होतोय, थ्रो आलाय, रनआउटची शक्यता यस आहे. रनआउट स्वरूपामध्ये झटका. आणखीन एक झटका आता लागला 6वा. वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टीम भवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर प्रश्न तोच राहिला ना की डेथ ओव्हरमध्ये रन्स हव्या होत्या पण रन्स तितक्या गतीने आल्या नाहीयेत. रन्स त्यासोबत आपण एका गोष्टीचा आणखी उल्लेख करूया की गतीने नव्हे तर रन्सच आल्या नाहीयेत. मागील ओव्हरमध्ये देखील फक्त 3 होत्या. या ओव्हरमध्ये देखील जर आपण पाहिले तर आतापर्यंत आलेल्या आहेत 7 आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या फर्स्ट इनिंगमध्ये. फुल टॉस होता पण त्याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत बॅटर. बॉल दरम्यान आता काऊ फेसला चालला, फिल्डर आलेत वेगाने, रनआउटची शक्यता आणि आताही रनआउट. 6 स्वरूपामध्ये झटका लागलाय 7वा.
7वा धक्का लागलाय. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 7 वरती, क्रमांक 8 वरती माफी असू द्या. भूमिक बॅटिंग करण्याकरिता येतो. आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधला भूमिकाला बॅटिंग करण्याकरिता. सो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. शेवटचा बॉल आणि त्या बॉल वरती देखील विकेट. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. 8वाच धक्का लागला आणि या फर्स्ट इनिंग मध्ये टोटल रन्स बनवण्यात आला 32 आणि 33 चा टार्गेट सेट केला टीम आई देवी वडुनोगर टीमने अगेन्स्ट टीम वाशर. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि जेव्हा पुढील सत्राला होईल सुरुवात कॉम्बॉक्स मधनं जोडले जातील मिस्टर IPL कुणालजी दाते सर. धन्यवाद. आणि तसेच दिगंबर दादा पाटील आणि तसेच शुभ आगमन झालं सन्माननीय विश्वासदादा पाटील साहेबांचं. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत खरं तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 ज्यांनी गाजवलं जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स आपण ज्यांचा टायगर्स ऑफ कोलकाता टीमसाठी पाहिलं असे विवेक शेलार यांचं देखील आगमन झालेलं. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत आहे द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. तसे जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये कुणालजी दाते सर. धन्यवाद. सन्माननीय दिगंबर दादा पाटील त्यांनाही मी विनंती करतो आपण या मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. धन्यवाद. विशाल पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम आदरणीय प्रशांत दादा कोराटकर आणि त्याचबरोबर परेशजी गोराटकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन संपूर्ण गोराटकर फॅमिली आणि त्यातल्या त्यात जनुमान टेंबिवली आणि ग्रामस्थ यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. दुसरं पर्व आहे द केक क्राउन कंपनी. आता एक ब्रँड होत चाललाय. आजूबाजूच्या प्रत्येक शहरामध्ये सध्या चर्चा आहे आपल्या या ब्रँडची आणि खऱ्या अर्थाने हा प्रवास एवढा सोपा नव्हता. प्रशांत दादा गोराटकर यांनी एक छोटंसं रोपटं लावलं. आज त्याचं वटवृक्ष होतंय. अनेक ठिकाणी द केक क्राउन कंपनीच्या शाखा आपल्याला पाहायला मिळतात आणि नुकतंच विश्वास पाटील वाशेरे यांचे ते आगमन झालंय. विवेक शेलार प्रिन्स ऑफ खालिंग आपले सहर्ष स्वागत. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये गावदेवी वाशेरे या टीम 33 धावा करायच्यात गावदेवी वाशेरे या टीमला. चला आता पंच लगेच मॅच सुरू करा. 4 ओव्हरचा खेळ आहे. 4 ओव्हरमध्ये 33 धावांची गरज आहे. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी तुम्ही अनुभवताय. आज हे पर्व दुसरं सुरू झालंय. 21 पासून 25 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा तुमच्या समोर रंगताना दिसेल. या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये 1,08,989 रुपयाचं पहिलं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक हे सगळे लक्की आकडेत.
50,089, तृतीय पारितोषिक 25,089, चतुर्थ पारितोषिक 25,089 अशा पारितोषिकांची भरमार असलेली स्पर्धा तुम्ही अनुभवताय. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 पर्व 2. मॅचला सुरुवात, मॅच ऑन. पहिला बॉल टाकण्याच्या तयारीत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल हवेत होता तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. परेश आणि परेशच्या बरोबरीने अनिकेत. सो परेशचं खाते इथे उघडले. परेश मागे आणि अनिकेत. 9:09 आता पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय या षटकातला. ओह, काय बॉल होता. एक्सप्रेस खोलून ठेवले पूर्णपणे बॅटरला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. तेवढं चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीचं तुम्ही अनुभवाल. प्रथमे स्वतः इथे उपस्थित आहेत. पडल्यानंतर बॉल थोडंसं आतमध्ये कट होत सरळ विकेट कीपरच्या हातात गेलाय. चांगल्या टप्प्यावर 33 धावा करायचे म्हणजे घाम गाळावा लागेल, नो डाऊट. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एक सामना तर आज एकाच ओव्हर मध्ये जिंकला. चेंज द गेम वडवली बी ने. परत एक वेळा पुढचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची कडा इथे घेतली आहे. पंच सांगतायत फलंदाज बाद होतोय, विकेट आली आहे. मोठा धक्का इथे बसत असताना एक या आकड्यावर पहिला फलंदाज बाद. नाव है मार्केटला दादा प्रशांत गोराडकर. स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. नुकतंच ज्यांचं आगमन झालं, खास करून विश्वास पाटील आपलं सहर्ष स्वागत. वाशिरेचे उद्योगपती आहेत. खेळाडू कक्ष त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेला या द केक क्राउन कंपनी ट्रॉफीला विश्वासदादा आपलं सहर्ष स्वागत. आणि विश्वासदादा म्हटल्यानंतर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवर चांगलं प्रेम आहे. अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कर्ते म्हणून देखील आपल्याला ते पाहायला मिळतात. आणि एक चांगली स्पर्धा देखील आयोजक म्हणून देखील त्यांची भूमिका राहिली आहे. या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या वतीने खेळाडू कक्ष स्पॉन्सर करण्यात आलाय. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार देखील आलाय. सध्या भन्नाट पेस वाढलाय विवेक शेलारचा. काल देखील आपण पाहिलं धडाकेबाज चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली. 145+ वेगाने त्याने या वर्षी ISPL मध्ये सगळ्यात वेगवान बॉल टाकण्याचा विक्रम केलाय. ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला, मिडॉन आहे, रनआउट चान्स आहे, परंतु तोपर्यंत एक चिकी सिंगल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला होता शुभम शेलार. आणि त्याचबरोबर भावेश हे देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर आहेत. वाशियावरून सगळ्यांचं सहर्ष स्वागत. द केक क्राउन कंपनी ट्रॉफीच्या दरम्यान दोन बंधूंचं नाव सध्या चर्चेमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रशांत दादा गोराडकर आणि त्याचबरोबर परेश दादा गोराडकर. पण पाहिलं तर खऱ्या अर्थाने शून्यातून सुरुवात करणारी ही मंडळी आहेत. हळूहळू तो विस्तार वाढत गेला द केक क्राउन कंपनीचा. छोट्या शॉप पासून तर कंपनी पर्यंतचा प्रवास राहिलाय. आज ऑलमोस्ट आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी ते शाखा आपल्याला पाहायला मिळतात या केक क्राउन कंपनीच्या. आणि त्याचमुळे या शाखा पाहिल्या तर पडगाव, कोणगाव, वाशिन, बापगाव, अंबाडी, कुडूस, वाडा या विभागामध्ये मोठं नाव मिळवलंय द केक क्राउन कंपनीने. आणि मग क्रिकेटवर देखील तेवढंच प्रेम या कुटुंबाचं. यॉर्करचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक आहे पुढे. मिड ऑफच्या दरम्यान बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 3. षटक क्रमांक पहिले इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 3 आणि आता पुढच्या 3 ओव्हरमध्ये धावा करायच्या 30. दादा प्रशांत गोराडकर. सो पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या फक्त 3. स्कोर बोर्डवर आणि एक फलंदाज बाद. म्हणजेच काय इथून पुढे 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 18 बॉल 30 धावा. सेकंड ओव्हर गोलंदाजीसाठी यश पाटील सज्ज आहे. परेश सध्या स्ट्रायकिंग एंडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतमध्ये लागला. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. भरपूर वेगाने गेला यश बॉल पर्यंत. तोपर्यंत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4. टार्गेट या मॅच मध्ये 33 आहे. 4 धावा झालेल्या आहेत. 29 धावांची गरज आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा सामना चांगला रंगेल असं दिसतंय, कारण विरोधी संघ जो खेळतोय आई गावदेवी वाशिरेच्या विरुद्ध आई देवी वडूनवगर, हे देखील सामना कधी सोडत नाही, शेवटपर्यंत लढतात. फुलर लेनचा बॉल होता. बॅक टू द बॉलर. रन आउट चान्स लागला तर इथे चित्र वेगळं असतं. दोघांनी मारून बघितला, एकतर गोलंदाजाने देखील आणि त्यानंतर विकेट कीपरने देखील तो प्रयत्न केला होता थ्रो करण्याचा योगेशचा, परंतु दोघांचाही तो प्रयत्न हुकला. आणि म्हणतातच ना, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. जगदीश खेबुडकरांची ती कविता आहे आणि माझ्या प्रेमाची सावली त्याच्यामध्ये सुनील गावस्कर यांनी गायलेली. आणि इथे तेच झालंय. बॉल हवेत आहे, जिथे तो थ्रो हुकला आणि त्याच्यानंतर फटका देखील फसला. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅच. झेल सोडलाय डीप मध्ये सागरने. प्रयत्नाला अपयश आलंय सागरच्या आणि शेवटी त्या 2 धावा 2 वेळेला जीवदान मिळालंय फलंदाजाला. या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 7 धावा. आकार घेत असताना ही धावसंख्या 7 रन. प्रिन्स मूवीचं टेलिकास्ट आणि त्यातल्या त्यात द केक क्राउन कंपनी ट्रॉफी. पुढचा बॉल फुल टॉस होता. आता मात्र कवचला मारला फटका आणि हा जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर धावतात परंतु शेवटी अपयश आणि इथे येतोय चौकार. ईगल ग्रुप आणि त्याचबरोबर विश्वासदादा पाटील यांनी आपल्याला एक खेळाडू कक्ष इथे पुरस्कृत केलाय. आणि खऱ्या अर्थाने विश्वासदादा पाटील सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर वाशिरेवरून खास इथे उपस्थित झालेत. वाशिरेचे उद्योगपती. मी मगाशी देखील म्हटलं होतं, क्रिकेटवर या माणसाचं चांगलं प्रेम आहे. क्रिकेटवर ते प्रचंड प्रेम करतात. क्रिकेटचे आयोजक म्हणून पुढे आलेले आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. ईगल ग्रुपचा आणि विश्वासदादा पाटील आपलं मनपूर्वक आभार. त्यांच्याच बरोबरीने विवेक शिलार आणि भावेश इथे उपस्थित झालेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या टेंबिवली नगरीमध्ये द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026च्या दरम्यान. परेश गोराडकर, प्रशांत दादा गोराडकर यांची ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. दोन्ही बंधूंचं काम चांगलं आहे. तसंच नाव त्यांनी कमवलंय क्षेत्रामध्ये, केकच्या क्षेत्रामध्ये. त्याचबरोबर अविनाश शेळके देखील उपस्थित आहेत पोगावचे. अविनाशचं दर्शन गेले 2 दिवस मला सातत्याने होत आहे. पोगाव ग्रामीण धमाका क्वालिफायर मध्ये पहिल्या दिवशी खेळली, आजही खेळली. आणि शेळके ब्रदर्स पोगाव यांनी देखील एक स्टँड पुरस्कृत केलाय. शेळके ब्रदर्स पोगाव यांच्या देखील नावाची चर्चा आहे. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि इथे रनआउटचा प्रयत्न आहे. फलंदाज बाद होईल. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी. सो विकेट आली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 12 धावा. तर मी चर्चा करत होतो द केक क्राउन कंपनीची. प्रशांतदादा गोराडकर यांनी सुरुवात केलेली ही कंपनी, परेश गोराडकर या 2 बंधूंनी संघर्ष करत आज खऱ्या अर्थाने एक मोठी कंपनी स्थापन केली आहे. आणि सुरुवात जर तुम्ही पाहिली तर कुठल्याही व्यवसायाची सुरुवात थोडीशी अडखळतच होते. अनेक वेळेला असे व्यवसाय ज्यावेळेला आपण सुरू करतो त्यावेळेला अनेक कठीण गोष्टीला पुढे जावं लागतं. 16-17 वर्षाचे असताना दोन्ही भावांनी एक स्वप्न पाहिलं. आपल्या आई वडिलांना एक नक्कीच चांगली लाईफस्टाईल देण्यासाठी कुठेतरी आपण देखील या दुनियेमध्ये ज्यावेळेला पाऊल टाकू त्यावेळेला एक कंपनी स्थापित करावी. केकचा एक वेगळा व्यवसाय आपण स्थापित करावा, याच्यासाठी दोन्ही बंधू प्रयत्नशील होते. आणि आज आपण पाहतोय केक क्राउन कंपनी खूप मोठी कंपनी पाहायला मिळते. आणि पडघा विभागातून त्यांनी या कंपनीला सुरुवात केली. हळूहळू या संपूर्ण द केक क्राउन कंपनीची बांधणी सुरू झाली.
आणि त्यानंतर आपण पाहिले पडगा, कोणगाव, वाशिंद, बापगाव, अंबाडी, कुडूस, वाडा या प्रत्येक विभागामध्ये हे केक क्राऊन कंपनीचा विस्तार होत गेला आणि त्याचमुळे हे दोन बंधू आहेत. दोन्ही बंधूचं नाव चर्चेमध्ये आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं एव्हरी सक्सेसफुल पर्सन हॅज अ पेनफुल स्टोरी. एव्हरी सक्सेसफुल पर्सन हॅज अ पेनफुल स्टोरी. एव्हरी पेनफुल स्टोरी हॅज अ सक्सेसफुल एंडिंग. एक्सेप्ट द पेन अँड गेट रेडी फॉर सक्सेस. म्हणजेच काय तर कष्ट करत राहा, येतील अडथळे पार करत राहा आणि शेवटी मग तुमचं नाव होईल. त्याचमुळे जे सगळ्यात यशस्वी माणसं असतात त्यांच्या मागे अनेक पेनफुल स्टोरी असतात, वेदनादायक गोष्टी त्यांनी झेललेल्या असतात आणि अशा वेदनादायक गोष्टी झेलत असताना मग एक सक्सेसफुल एंडिंग होतो आणि तो एंडिंग म्हणजेच द केक क्राऊन कंपनी आहे. अंत असती प्रारंभ. शून्यातून सुरुवात करा, पुढे चालत राहा. या मॅचची कहाणी बदलते. दबाव बनलाय गावदेवी वाशेरेवर. मी म्हटलं होतं आई देवी वडूनवगर हा सामना सोडणार नाहीये. भूमिक पाटील आलाय, तो देखील सध्या चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलला सिंगल, दुसरा बॉल डॉट आलाय. कमबॅक होतंय या ओव्हरच्या दरम्यान. भूमिकचं देखील टीमची धावसंख्या 13. या मॅच मध्ये लक्ष वाढत चाललंय. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव तर कंप्लीट होते. 33 धावांचं टार्गेट होतं. आता मात्र कठीण होत चाललंय हे लक्ष. एक सिंगल मिळताना दिसते. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावा झाल्या 14. सो शुभम सध्या स्ट्रायकिंग एंडला. 14 धावा फलकावर लागल्यात. पुढचा बॉल बीट केलंय लेंथने बीट केलंय. आणखीन एक डॉट बॉल आणि हे डॉट बॉल आता वाढत चाललेत, त्याच्यामुळे डोकेदुखी देखील वाढताना दिसेल गावदेवी वाशेरे टीमची, कारण हा संघ आता पिछाडीवर चाललाय, बॅकफुटवर चाललाय. डॉट बॉल आलेत या ओव्हर मध्ये. पॅटर्न आहे एक सिंगल, त्यानंतर डॉट, परत सिंगल, त्यानंतर डॉट. म्हणजेच काय सध्या तरी तो दबाव बनवलाय भूमिक पाटीलने. टीमची धावसंख्या 14. 33 करायचे. 19 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 8 बॉल 19 धावा हे समीकरण. उलटा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. अपील आणि फलंदाज बाद आहे असं दिसते, कारण तो स्वतः चालत सुटलाय, धावत सुटलाय डगआउटच्या दिशेने. कधी जातोय असं त्याला झालंय. फलंदाज बाद. परेश काबूकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे या ओव्हरसाठी. भूमिकला चांगली गोलंदाजी केली त्याबद्दल. टीमची धावसंख्या 14. तीन फलंदाज 5. नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी सज्ज होईल. जयेश रितेश आला आता फलंदाजीसाठी. 14ला 3 अशी परिस्थिती आहे या मॅचच्या दरम्यान. शॉर्ट बॉलचा वापर पुल केला. बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय. प्रयत्न सुरू आहे दुसऱ्या धावेचा आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. डबलच्या मदतीने धावा झालेल्या 16 आणि आता झाली ओव्हरची समाप्ती. म्हणजे आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या 17. 6 गेंदे 17 रन. वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. हे 8989 घेऊन थँक्यू डीचे द केक क्राऊन कंपनी. प्रशांत दादा गोराडकर आणि परेश गोराडकर आणि त्याचबरोबर सगळ्या मित्रांची साथ. जैनुमान टेंबिवली ग्रामस्थ आयोजित ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. मी मगाशी देखील म्हटलं होतं 16-17 वर्षाचे असताना त्यांनी एक स्वप्न पाहिलं आणि खऱ्या अर्थाने चित्र बदलत गेलं. हळूहळू एक शॉप पासून आता आपण पाहतोय ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी द केक क्राऊन कंपनीचं शॉप आहे, चर्चा आहे. या दोन्ही बंधूंनी तो व्यवसायाचा विस्तार वाढवला आणि मराठी माणूस ज्या वेळेला अशा पद्धतीने व्यवसायात उतरतो आणि ज्या पद्धतीने हा व्यवसाय वृद्धिंगत करतो त्यावेळेला त्यांच्या नावाची चर्चा होते आणि मग क्रिकेटवरचं प्रेम आणि त्याचमुळे ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. गोराडकर बंधूंनी 16 धावा 3 फलंदाज बाद आहेत. आई वडिलांना अभिमान वाटावा असं काम केलंय प्रशांतदा गोराडकर, परेशभाई गोराडकर यांनी आणि त्याचमुळे आज त्यांचे 2 मुलं अशा पद्धतीची स्पर्धा देखील भरू शकतात हे जगाला त्यांनी दाखवलंय
आणि आता अंतिम टप्प्यामध्ये हे षटक आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. 33 धावांचं टार्गेट होतं. वडनगर संघ सोडणार नाही हा सामना, मी मगाशीच म्हटलं होतं आणि तसंच झालंय. या मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असताना पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होताना दिसत नाहीये. फक्त सिंगल मिळताना दिसेल. सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर विश्वास पाटील ईगल ग्रुप आणि त्याचबरोबर विश्वासदादा पाटील यांच्या वतीने खेळाडू कक्ष आपल्याला पुरस्कृत केला गेलाय. विवेक शेलार आहेत, भावेश पितांबर इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर अविनाशजी शेळके. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. शेळके ब्रदर्स यांच्याकडून एक स्टँड आपल्याला पुरस्कृत करण्यात आलाय. तुमचंही सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. द केक क्राउन कंपनी ट्रॉफीच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर सिंगल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. सामना चांगला रंगताना दिसतोय, परंतु एक मोठा फटका पाहिजे तर येथील मॅच मध्ये वाशेरे. फुल टॉस आलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभवलीचा भरलाय प्रेक्षक. थँक्यू. सध्या कडक शॉट इथे फुल टॉस बॉल मिळाला आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय. हा फटका गगनचुंबी होता. बॅट आणि बॉलचा संपर्क एवढा कडक होता की बॉल बेधडक बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. 6 धावांचं आउट ऑफ द पार्क योजेट. आणि आता या षटकाराच्या मदतीने परत एक वेळा चित्र बदललं. या मॅचचं 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 4 बॉल 10 रन हे समीकरण. थोडासा खेचला बॉल आणि त्याचमुळे बॅटर देखील अडखडला आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. थोडासा मागे टाकला आणि त्यानंतर हा लेग ब्रेक. हलकीशी बोट फिरवली त्या बॉलवर आणि बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. गती काढली त्या बॉलवरची. आता बॉल शिल्लक आहे 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. सुपर ओव्हर खेळवली जाईल जर सामना टाय झाला. हा खेळाडू कक्ष सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय ईगल ग्रुप आणि विश्वासदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खेळाडू कक्ष पुरस्कृत करण्यात आले. आम्ही आभारी आहोत ईगल ग्रुपचे द केक क्राउन कंपनी ट्रॉफीच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 3 बॉल मध्ये आता धावा करायचे 10 हा सामना जिंकण्यासाठी आणि 9 धावा टाईसाठी. बॉल हवेत आहे. फटका फसलाय कारण डोकं पहिले वर गेलं आणि त्यामुळे टायमिंग फसतंय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. तिसरी कंप्लीट होईल. आता येईल या मॅचची मजा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची गरज आहे. कडक मॅच. टाळ्या वाजतायत. आता कुठेतरी वाशेरे टीमच्या डगआउट मध्ये देखील, कारण वाशेरे संघ सध्या तरी शांत होता. या ओव्हर मध्ये 17 धावांची गरज होती, परंतु आता समीकरण बदललंय. या मॅचची कहाणी बदलते. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगलाय. असं वाटत होतं की ज्या वेळेला 17 धावा करायच्या त्यावेळेला सामना कठीण होईल, परंतु त्याच्यानंतर खतरनाक कमबॅक इथे केलंय आणि खतरनाक कमबॅक करत असताना मॅच मध्ये पूर्णपणे हावी झालाय. सध्या तरी मी म्हणेन संघ वाशेरे, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. वडूनगर संघ कमबॅक करेल का हे पाहायचंय. हा बॉल महत्वाचा आहे. षटकार मारला तर सुपर ओव्हर देखील होईल. बॉल हवेत आहे. बॅट मधून निघालाय. फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. जयेश पॅट मधून सिक्सर. आता एक गोष्ट चांगली आहे वाशेरे टीम साठी की हा संघ आता इथून हारू शकत नाही. झाला तर सामना टाय होईल. हा षटकार आलाय. आता एका बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. 1 बॉल 1 रन. काय सामना होता आणि कुठे आला आणि हा सामना 1 बॉल 1 वर येऊन थांबलाय. 17 धावा करायच्या होत्या. कहाणी प्रत्येक बॉल नंतर बदलत गेली आणि आता या मॅच मध्ये कहाणी बदलत असताना शेवटच्या बॉलवर एका धावेची कहाणी आली आहे. प्रथम च्या विरुद्ध ते आक्रमण पाहायला मिळालंय. वाशेरे संघाने सामना जर इथे जिंकला तर विश्वास पाटील उद्योजक वाशेरे यांच्या वतीने तुम्हाला मेजवानी दिली जाईल. सगळ्यांना आजच्या रात्रीच्या डिनरची व्यवस्था त्यांच्याकडून करण्यात येणार आहे वाशेरे टीम साठी. त्याच्यामुळे हा सामना हा संघ जिंकेल का. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. एकामध्ये एका धावेची गरज आहे. विश्वास पाटील जसे मैदानावर आले आणि त्याच्यानंतर त्यांचा संघ चांगली कामगिरी करत गेला ते सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. विवेक शिरार तिथे आहेत. भावेश पितांबर आहेत. फुल टॉस आणि इथे मात्र दिशा दिली आहे. सामना इथे जिंकला जाईल. 4 धावा येतात. जयेशने सामना फिनिश केला. गावदेवी वाशेरे संघ जिंकलाय. विश्वास पाटील खुश आहेत. विवेक शेलार खुश आहेत.
त्याचबरोबर भावेश तिथे उपस्थित आहेत आणि अविनाश शेळके ज्यांनी स्टँड आपल्याला दिलाय त्यांचं देखील मनपूर्वक आभार. अभिनंदन टीम वाशेरे. आज भरपूर काही कमवले त्यांनी राहतो नेहमी तो बादशाहवाणी एक क्राऊन मोठी कंपनी फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. सो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल नितेश शेलार याला, ज्याने हॅट्रिक घेतली, पहिल्या डावामध्ये धावसंख्या थांबवली आणि तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. स्वागत करत आहे. चला पहिले काही सन्मान आता करणार आहोत. अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिले वाशेरे गावचे